बस आणि रिक्षाचा अपघात झाला. बसचा टायर फुटल्यानं ती रिक्षाला जाऊन धडकली आणि या धडकेनंतर ही एसटी आणि रिक्षा दोन्ही विहिरीत जाऊन कोसळलेत. या अपघातात 7 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 19 जण गंभीर जखमी झालेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. धुबी घाटजवळील देश विदेश हॉटेलजवळ हा अपघात झाला आणि अपघातात बसमधील प्रवाशांना दुखापत झाली. घटनास्थळी प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. भीमा कोरेगाव प्रकरण हाच मुळात बनाव आहे. तत्कालीन फडणवीस सरकारनं कोर्टात खोटी माहिती दिली असा आरोप अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. तसंच सुधीर मुनगंटीवारांच्या धमकीलाही त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. हिंमत असेल तर राज्य सरकार बरखास्त करून दाखवाच असं आव्हान मलिकांनी मुनगंटीवारांना दिलं आहे. मुनगंटीवारांच्या राज्य सरकार बरखास्त करण्याच्या वक्तव्यावर आता बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिलंय. कोणी म्हटलं म्हणून सरकार बरखास्त होऊ शकत नाही असं यावेळी थोरात म्हणाले. मुनगंटीवार वैफल्यग्रस्त होऊन विधान करत असल्याची टीकाही थोरातांनी केली आहे. या सगळ्या प्रकरणावर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांची प्रतिक्रिया आली आहे. आमच्याकडे केंद्राचं पत्र आलेलं नाहीये. मला माध्यमांमधूनच सगळं समजतंय. जोपर्यंत आम्हाला ऑफिशियल पत्र केंद्र शासनाचं येत नाही तोपर्यंत मी काही बोलू शकत नाही. आधी त्यांचं पत्र येऊ द्या, मग आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ आणि मगच कोणती पावलं उचलायची ते पाहू असं देशमुख म्हणाले. अमरावतीत बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी आदिवासी लोकांना त्रास देत असल्याची तक्रार खासदार नवनीत राणा यांच्याकडे आली होती आणि याबाबत नवनीत राणांनी बँक कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आणि त्यामुळे खासदार नवनीत राणांचा राग अनावर झाला. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालंय. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी उद्घाटन केलं. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं. नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी उपोषण आता मागे घेतलेलं आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या आश्वासनानंतर दुसऱ्या दिवशी हे उपोषण मागे घेण्यात आलं आहे. निळवंडे धरणातून शिर्डी आणि कोपरगाव शहरासाठी पाईपलाईन करण्याचं धोरण रद्द करावं ही प्रमुख मागणी घेत शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलं होतं. राज्यमंत्र्यांनी यावेळी यावर लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन दिलं. त्यानंतर हे उपोषण तुर्तास मागे घेण्यात आलं. पंढरपूर जिल्ह्यातील सीताराम सहकारी साखर कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे आणि यात आता आंदोलकांची संख्याही वाढली. गेल्या काही दिवसांपासून प्रहार शेतकरी संघटनेने आंदोलन केल्यानंतर आता तहसील कार्यालयाजवळ उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी थकीत वीज बिल मिळण्यासाठी आंदोलन सुरू केलं. पुण्यात सीएच्या समर्थनार्थ अभाविप तर्फे 300 फुटी तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील मॉडर्न कॉलेज ते शिवाजीनगर भागातील मॉडर्न कॉलेज अशी ही रॅली काढण्यात आली आणि या पदयात्रेत 300 फूट तिरंगा घेत महाविद्यालयीन तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सीए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ भाजप आणि शिवप्रतिष्ठानच्या वतीनं सांगलीत मोर्चा काढण्यात आला. भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून केंद्र सरकारच्या कायद्यांना यावेळी जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला. या मोर्चामध्ये तासगाव तालुक्यातील भाजप आणि शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर अकोला सीए आणि एनआरसी विरोधात जनसत्याग्रह संघटनेने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआंदोलन सुरू केलेलं आहे. आजपासून सत्याग्रह करून या बेमुदत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुषांचा सहभाग होता. संपूर्ण कर्जमाफी व्हावी आणि सातबारा कोरा व्हावा या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये भाजपच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात आला. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह कोल्हापूर भाजपचे अध्यक्ष समरजित सिंग घाटगे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. जळगाव शहरातील कलेक्टर बंगला ते गिरणार टाकी रोड परिसरात गेल्या वर्षभरापासून अमृत योजनेचं काम सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ते खराब असल्यानं अपघाताचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं. आमदार सुरेश भुळे, महापौर कैलास सोनवणे आणि मनपाच्या पदाधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी घेरावा घातला आणि आपल्या मागण्या मांडल्या. नांदेडमधील शंकरनगर इथल्या अत्याचाराच्या घटनेचा भीमशक्ती संघटनेने अर्धनग्न होत निषेध केलेला आहे. भीमशक्ती संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केलं. शंकरनगर इथल्या पीडित मुलीला 1 कोटी रुपयांची मदत द्यावी तसंच दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी या संघटनेने केली. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आली. लातूर शहरातील कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी काल सकाळपासूनच महाविद्यालयाच्या गेटवरच बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं. विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि प्रश्न वेळोवेळी महाविद्यालय प्रशासनाला सांगूनही प्राध्यापक आणि प्राचार्य लक्ष देत नाहीत असा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे आणि त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा हत्यार हाती घेत कालची संपूर्ण रात्र कॉलेजच्या गेटवर जागून काढली.
अकोल्यात रेती लिलाव बंद असल्याने मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुंगी बजाव आंदोलन केलंय। बांधकाम क्षेत्रातील असंघटित मजुरांच्या बेरोजगारीची समस्या दूर करण्यासाठी हे अनोखं आंदोलन करण्यात आलं। दरम्यान रेती बंद आणि महागाई यासह जाचक अटींमुळे बिल्डर्सचं काम बंद पडलंय। या सर्वांमधून सुटका करावी यासाठी अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या मंगेश जक्कुलवार या पोलीस शिपायाने विष प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना घडली होती। मात्र याचा तपास केला असता पोलीस निरीक्षक कासार यांनी मंगेश यांना कुटुंबियांसमोर मारहाण केली होती आणि त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं। त्यामुळे पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी कुटुंबियांनी केली। गुहागरमध्ये उन्हाळ्यात येणाऱ्या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तब्बल 45 मीटर लांबीचा बंधारा बांधण्यात आला आहे। गुहागरमधील निगुंडळ येथील ग्रामस्थांनी कृषी विभागाच्या मदतीने श्रमदानातून हा बंधारा बांधला। विशेष म्हणजे या महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते, त्या स्थानिक महिलांचा या श्रमदानात लक्षणीय सहभाग होता। चोरट्यांना हाताशी धरून सोनाराला लुटल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली। नेवासा तालुक्यात डोळ्यात मिरची पूड टाकून लाखो रुपयांच्या सोन्याची लूट करण्यात आली। निखिल अंबिलवादे या सराफाचं तब्बल 7 ते 8 लाख रुपयांची लूट करण्यात आलेली आहे। तर कोल्हापूर भगवतीचा सूत्रधार विजय उर्फ बब्बू देडगावकर या सराफाने या लुटीची सुपारी दिल्याचं समोर आलंय। पोलिसांनी देडगावकर सर तिघांना अटक केली आहे। मनमाडमध्ये चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली। पत्नीचा खून केल्यानंतर पतीने स्वतःही आत्महत्या केली। मनमाडपासून जवळच असलेल्या देहगावमध्ये ही घटना घडली। दरम्यान पत्नी सुनीता स्वतःच्या शेतात इतर महिलांसोबत कांद्याची लागवड करत असताना नितीन तिच्यावरती हल्ला करून डोक्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आला। त्यात सुनीताचा जागीच मृत्यू झालाय। पत्नीला ठार केल्यानंतर नितीनने गावातून जाणाऱ्या पुणे इंदूर मार्गावर धाव घेऊन स्वतःला भरधाव वेगाने जाणाऱ्या एका वाहनाखाली झोकून दिलं। त्यात त्याचाही जागीच मृत्यू झाला। आमच्या सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजनेतून मोठी कामं झाली असावी असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। आम्ही विरोधी पक्षात असलो तरी विकासाच्या कामात पाठीशी राहू, मात्र केवळ दिशाभूल करू नका असं आवाहन फडणवीस यांनी केलंय। दैनिक प्रजावाणीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते। राज्यात सध्या फडणवीस यांच्या सरकारच्या काळातील अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्यात येते, मात्र समृद्धी महामार्गाला आता स्थगिती मिळणार नाही असा दावा फडणवीस यांनी केलाय। समृद्धी महामार्गाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिल्याने हा प्रकल्प पूर्ण होईल असा दावा फडणवीस यांनी केलाय। फडणवीस नांदेडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात ब्रिटिशकालीन सर्व मोठे पूल पाडले जात आहेत। कणकवलीतल्या जानवली नदीवरचा 85 वर्ष जुना पूलही पाडला गेलाय। कोणतंही लोखंड न वापरता केवळ दगड आणि चुना वापरून हा पूल इंग्रजांनी बांधला होता। वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णाला सफाई कामगार इंजेक्शन देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर न्यूज 18 लोकप्रत्यय उघडकीस आणला होता। आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास सोनटक्के यांना निवेदन देऊन या प्रकरणातील संबंधित दोषींवर कारवाई आणि रुग्णालयाला सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। कर्जत श्रीगोंदा या भागामध्ये माळढोक पक्षी अभयारण्य असताना या भागात दगडखाणी आणि स्टोन क्रेशर होते। या प्रकरणी कागदपत्र मागूनही आतापर्यंत वन खात्याने कोणतीही कागदपत्र सादर केलेली नाही आहेत आणि त्यामुळे वन खात्याने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चेंगडेंनी केला। यासाठी त्यांनी वन विभागाच्या कार्यालयात लाक्षणिक उपोषण केलं। भाजप सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्द करण्याचा सपाटा ठाकरे सरकारने लावलेला आहे। अशातच थेट जनतेतूनच सरपंचाची निवड होण्याचा कायदा सुद्धा ठाकरे सरकारने रद्द केला। मात्र थेट जनतेतून सरपंच निवड हाच निर्णय योग्य असून याच माध्यमातून सरपंचाची निवड करावी अशी मागणी पंढरपूर तालुक्यात काही सरपंचांनी केली। कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्याची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। रांजणगाव इथे शेतकरी संजय खालकर हे आपल्या शेतात रात्रीच्या वेळी पाणी भरत असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या डोक्यावर घाव घालून खून केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून मारेकरी फरार आहे। वडगाव पोलीस ठाण्यात दुचाकीवरून ड्युटीवर जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला भरधाव हायवा डंपरने धडक मारून गंभीर जखमी केल्याची घटना मुंबई पुणे महामार्गावर घडली। या घटनेत शांताराम लांगी हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालेत। उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मंगळवेढा नगर परिषदेत नगराध्यक्षांनी मुख्य अधिकाऱ्यांवर आरोप करत उपोषण सुरू केले, तर कर्मचारी आणि इतर नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या विरोधात नगर परिषदेच्या दारातच उपोषण सुरू केले। मंगळवेढ्यातील या उपोषण नाट्याची जोरदार चर्चा सुरू आहे।
बातमीसाठी झटपट सुरुवात करूयात. अहमदनगर शहरात चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अहमदनगरमध्ये एका चालकाला रात्री लिफ्टच्या बहाण्याने गाडी थांबवून लूट केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून याचा तपास तोफखाना पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या चोरट्यांना आळा घालण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. अमरावतीत राज्यमंत्री बच्चू कडू यांची सपत्नीक रक्ततुला करण्यात आली. बच्चू कडूंच्या अचलपूर मतदारसंघातील चांदूर बाजारात त्यांची सपत्नीक रक्ततुला करण्यात आली. बच्चू कडू यांनी आतापर्यंत जवळपास 97 वेळा रक्तदान केलेले. तसंच राज्यमंत्रीपदाचा पदभार घेताना सुद्धा रक्तदान करूनच त्यांनी पदभार स्वीकारला. संगमनेर इथे आज मराठी बालकुमार साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. अखिल भारतीय साहित्य संस्था संगमनेर आणि संगमनेर नगर परिषद तसंच मराठी प्रकाशक परिषद यांच्या वतीने या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. 2 दिवस हे संमेलन सुरू असणार आहे आणि या संमेलनास शालेय मुलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. दौंडमधील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आणि पोद्दार जम्बो किड्सच्या विद्यार्थ्यांनी वाहतूक नियम आणि रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती केली. पोद्दार व्हॉलेंटियर प्रोग्राम आणि पोलीस कर्तव्य दिवस या उपक्रमाअंतर्गत दौंड शहरामध्ये हातात फलक घेऊन शालेय विद्यार्थ्यांनी पायी रॅली काढली. कुर्डवाडी इथल्या आंतरभारती विद्यालयाच्या नजीक राहणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुशील कदम त्याचबरोबर नवनाथ कदम असं या दाम्पत्याचं नाव आहे. नवनाथ हे महावितरणचे निवृत्त कर्मचारी होते. नवनाथ कदम आणि सुशीला कदम या दाम्पत्याला 3 मुलं असून 2 शिक्षक आणि 1 व्यावसायिक आहे. आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही. बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथे राहणारी साधना देशमुख या अल्पवयीन तरुणीचा मृतदेह जवळच असलेल्या तलावात आढळून आला आहे. साधना मागील 24 तारखेपासून घरातून निघून गेली होती. आज 4 दिवसांनंतर तिचा मृतदेह जवळील असणाऱ्या तलावात आढळला. काही दिवसांपासून साधना मानसिक तणावाखाली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. तर ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपास आता पोलीस